नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कारभार सांभाळलाय, मनमोहन सिंह हे देशाचे पंतप्रधान असताना असे श्री पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासू, संयत, पण तेवढेच शूरूड आणि चाणाक्ष. 3 महिन्यापूर्वी मी श्री पृथ्वीराज चव्हाण यांची कराडमध्ये मुलाखत केली होती आणि तेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलात तेव्हा 2 चर्चा होत्या. एक, केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाला अशोक चव्हाण यांच्यानंतर त्यांच्या सरकारवरती जे काही आणि वैयक्तिक त्यांच्यावरती जे काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्यानंतर स्वच्छ प्रतिमेचा एक नेता हवा होता. आणि दुसरी चर्चा अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची जी सातत्यानं पिछेहाट होत आहे त्याला कुठेतरी बांध घालणारा नेता, अशा दोन्ही अर्थांनी पृथ्वीराज चव्हाण यांना सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवलं होतं. त्यांनाही त्याची कल्पना नव्हती. पहाटेच्या वेळेला त्यांना अचानक दिवंगत अहमद पटेल यांचा फोन आला आणि त्यांना सांगितलं गेलं की क्या आप महाराष्ट्र जाना चाहते हो, और फिर उनको भेज दिया गया. हे त्यांचं नरेशन आहे जे सतत ते सांगत असतात. 3 महिन्यापूर्वी मी त्यांना कराडमध्ये विचारलं होतं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाला, आतापर्यंतच्या राजकारणाला जी मोठी खीळ बसली ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचं संचालक मंडळ तुम्ही बरखास्त केलं आणि तिथे तुम्ही प्रशासक आणला. तर हे तुम्ही कसं केलं? कारण त्यातली इनसाइड स्टोरी मला माहिती होती. परंतु त्या मुलाखतीमध्ये, 3 महिन्यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे सगळं कसं अपघातानं घडलं असं सूचित केलं. म्हणजे तेव्हा आरबीआयचे गव्हर्नर होते रघुराम राजन, त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की देखिए चीफ मिनिस्टर साहब, कारण रघुराम राजन हे मुंबईत बसायचे, आरबीआयचं कार्यालय मुंबईमध्ये आहे, शिखर बँकेला परवानाच नाहीये अशी स्थिती होती. व ही गोष्ट मनमोहन सिंह यांच्याकडे गेली. मग मनमोहन सिंग सरकारने सांगितलं की हे बरोबर नाहीये आणि तुम्ही मग याच्यावरती योग्य ती कारवाई करा. आणि ती उचित कारवाई केली, ती म्हणजे शिखर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त झालं. तेव्हा मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. त्याच्या काही दिवस आधी शरद पवार जे की केंद्रीय कृषी मंत्री होते त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यामध्ये ते असं म्हणाले होते की काही जणांच्या फाईलवरती सह्या करताना किंवा काही फाईलवरती सह्या करताना मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलेला आहे. तर हे जे लकवा मारलेलं त्यांचं स्टेटमेंट होतं ते माध्यमांनी खूप उचललं आणि त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली. नंतर हळूच पृथ्वीराज गटाकडनं हे सांगितलं गेलं की लवासा प्रकरणामध्ये मी ती सही केलेली नाही. ही ती पार्श्वभूमी होती ज्याच्यावरती ह्या दिवसापर्यंत पृथ्वीराज चव्हाण कुठलाही क्लेम करत नव्हते. परंतु आज त्यांनी 2 महत्वाची स्टेटमेंट केली आहेत आणि ती अत्यंत महत्वाची आहेत. कारण बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी जो त्यांचा संयम आहे, जो त्यांना म्हणायचं होतं, अनेक वर्ष म्हणायचं होतं, ते आज त्यांनी सांगून टाकलं. 1, मी शिखर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं, त्यातली इन्साइड स्टोरी मी सांगणार आहे. आणि 2, की मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते मी पहिल्यांदा दिलं आणि आमचं सरकार म्हणजे शिखर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं, त्यानंतर त्याची मला राजकीय किंमत, मोठी किंमत चुकवावी लागली, असं त्यांचं पुढचं वाक्य आहे. आणि ते पुढे असं म्हणतात की त्यामुळं आमच्या सरकारमधनं राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडली. जर आम्ही एकत्रितपणे लढलो असतो तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास म्हणजे आघाडीचं सरकार आलं असतं, म्हणजे 15 वर्षांत पुढची 5 वर्ष, आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दाच संपला असता. इनफॅक्ट दीर्घ काळानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली. म्हणजे शरद पवार यांचं सरकार बरखास्त केल्यानंतरच्या काळात, दीर्घ काळानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याच काळामध्ये ती राष्ट्रपती राजवट लागली आणि मग नंतर ते सगळ्याला ज्ञात असलेला जो सकाळचा शपथविधीचा प्रयोग आहे वगैरे. पण यातलं राजकारण काय माहितीये का? संयम, पण किती अचूकपणे बाण पृथ्वीराज चव्हाण यांनी मारला. आता स्थिती काय आहे तर महाराष्ट्र शिखर बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्याचे जे खरेदी विक्री व्यवहार झाले त्या विक्री व्यवहार प्रकरणीच अजित पवार आणि इतर काही 80-85 संचालक मंडळावरती चौकशी समिती लागली आणि त्यांच्या चौकशीचा फेरा संपलेलाच नाहीये. श्री अजित पवार आणि त्यांची सहकारी मंडळी ही भारतीय जनता पार्टीकडे गेली. त्याच्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे हे जसं एक कारण आहे, तसंच शिखर बँक प्रकरणी, कारण जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहार प्रकरणी गुरु कॉमोडिटीचा जो संबंध आलेला आहे, ज्याच्यातनं शेल कंपन्यांना व्यवहार झाले वगैरे, तर हे सगळे व्यवहार हे अजित पवार त्यांच्या कुटुंबियाशी संबंधित आहेत. आणि हे सगळं केव्हा उघडकीस आलं? जेव्हा शिखर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं गेलं त्याच्या काही दिवस आधी
पोखरकर समितीनी, पोखरणकर थोडंसं मागं पुढे होतील नावं, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये घोटाळा झालेला आहे, नियमबाह्य पद्धतीनं कर्ज विक्री केली आहेत, आणि तोपर्यंत एक जनरल परसेप्शन महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं की जे सहकारी साखर कारखाने हे महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वावरती चालू शकत नाहीत, ते काडी मोल भावाने, म्हणजे त्याची कितीतरी उदाहरणं, लातूर जिल्ह्यातलं प्रियदर्शिनी सहकारी साखर कारखाना त्याचं उदाहरण आहे. श्री अजित पवार यांच्याकडे कथितरित्या अनेक साखर कारखान्यांचे सध्या ताबा आहेत असं जे म्हटलं जातं, त्या साखर कारखान्यांचे खरेदी विक्री व्यवहार आहेत. किंवा मधल्या काळामध्ये अगदी श्री रोहित पवार यांच्यापर्यंतचे जे व्यवहार झाले त्या व्यवहारामध्ये शिखर बँकेची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. किती महत्वाची? जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्याच्यानंतर श्री शरद पवार यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हाच्या काँग्रेस पक्षातली मंडळी गेली. त्याचं मुख्य कारण सांगितलं जातं ते म्हणजे शिखर बँकेकडं शरद पवार यांचं, शिखर बँकेवरती शरद पवार यांचा असलेला होल्ड. कारण एकतर पश्चिम महाराष्ट्रातली साखर कारखानदारी, त्या साखर कारखानदारीच्या माध्यमातून होत असलेलं राजकारण, साखर कारखानदारीला अनुकूल असं निर्णय घेणारं केंद्रातलं संभावित नेतृत्व, आणि पुढे शिखर बँकेच्या माध्यमातून सगळ्या सहकारी चळवळीवरती नियंत्रण ठेवण्याची क्षमता. त्यामुळं ज्यांना खरंच शरद पवार यांच्याविषयी प्रेम आहे अशी तर मंडळी गेलीच, परंतु ज्यांची राजकीय अडचण होती अशी मंडळी सुद्धा, म्हणजे आत्ताचे त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील, हे सुद्धा काही काळ शरद पवारांच्या बरोबर गेलेले नव्हते. किंवा अगदी सोलापूर जिल्ह्यातलं मोठं राजकीय प्रस्थ मोहिते पाटील, हेही काही काळ शरद पवारांच्या बरोबर गेलेले नव्हते. अशी काही नावं तुम्हाला देता येतील. परंतु ही मंडळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केव्हा सहभागी झाली? जेव्हा की शिखर बँकेवरती असलेल्या वर्चस्वाचा त्यांना अंदाज आला, आणि मग महाराष्ट्रामध्ये राजकारण करायचं असेल तर शरद पवार यांचा राजकीय चाणाक्षपणा, समज, त्याबरोबरच त्यांची सहकारी चळवळीवरती असलेली कमांड, याच्यातनंच आपल्याला राजकारण करता येईल हे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच नेते मंडळी गेली, आणि त्याचा अल्टिमेटली तोटा हा काँग्रेस पक्षाला बसला. मग पुढची 15 वर्ष त्यांचं जे सरकार होतं तिथं पक्षांतर्गत कारणामुळं, आणि आता ते स्पष्ट होतं ते अजित पवारांनी सांगितलेलं असल्यामुळं, आपल्याला पुतण्याला जर ते पद दिलं तर पक्षात काही अडचण होईल म्हणून, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पद काँग्रेसकडे दिलं आणि सहकार चळवळीतली, ग्रामीण जीवनाशी निगडीत असलेली महत्वाची खाती स्वतःकडे घेतली आणि त्यातनं पक्षविस्तार केला. काही काळ शरद पवार यांच्याबरोबरच विलासराव देशमुख यांचं सरकार असताना त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते एक नेहमीचं प्रसिद्ध वाक्य आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे भांडतात, म्हणजे भांडत होते, परंतु ते खुर्चीवर बसून भांडायचे. त्यांनी कधी खुर्ची सोडून ती भांडणं केली नाहीत. त्यामुळे त्या एका मर्यादेपलीकडे पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसबरोबरच्या आपल्या सत्तेचा फारसा तोटा झाला नाही. तो तोटा केव्हा बसला? जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये एंट्री केली आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्याशी असलेले शरद पवार कुटुंबियांचे संबंध हे कधीही सलोख्याचे नव्हते. तिथलं स्थानिक कराडचं राजकारण तर आहेच, पण सोबतच जस्ट पासिंग रेफरन्स म्हणून श्री अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय कारकीर्द ही एकाच वेळेला सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर आणि दंगलीनंतर पी.व्ही. नरसिंहराव यांनी शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा तुम्ही एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळा असं जे सांगितलं, त्यावेळेला रिक्त झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी निवडणूक लढवलेली होती. म्हणजे जवळपास अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय कारकीर्द ही एकाच वेळेला सुरू झालेली आहे. कदाचित तेही शल्य असेल की जेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते तेव्हा अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं बिलकुल सख्य नव्हतं. म्हणजे असे खूप प्रसंग आपल्याला सांगता येतील. आता ती शिखर बँक ही बरखास्त केल्यानंतर एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्ताराला पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्रेक लावला. तो फक्त ब्रेकच नाही लावला, आज जे जे काही आरोप अजित पवार आणि मंडळीवरती होत आहेत मुख्यत्वे त्या आरोपाची सुरुवातच शिखर बँकेच्या चौकशी समितीतल्या 88च्या आणि 80च्या कारवायाच्या अनुषंगानं सुरू झाली, आणि त्यातनं तो चौकशीचा ससेमेरा आजपर्यंत सुटलेला नाहीये. आणि म्हणून 3 महिन्यापूर्वी जेव्हा मी पृथ्वीराज चव्हाण यांना असं विचारलं होतं की शिखर बँक, म्हणजे खूप तपशीलवार ती मुलाखत तुम्ही शोधून बघा, त्यात मी जवळपास 10-1 मिनिटाचा भाग हा याच संबंधावरती गुंफलेला आहे. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता करत असाल तर तुम्ही मुंबईच्या बाहेरच्या असायला हवात, एक, आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीची, महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची आणि त्या योगे सुरू असलेल्या राजकारणाची तुम्हाला समज असायला हवी. आणि म्हणूनच आपण बघतो की मुंबईतल्या मुख्यमंत्र्यापेक्षा महाराष्ट्र बाहेर, म्हणजे मुंबई बाहेरच्या असलेल्या मुख्यमंत्र्याची पकड
हे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावरती अधिक सक्षम आहे. त्याचं कारण आहे ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला असलेली जाणीव. आता तुम्ही एक पत्रकार म्हणून ज्या वेळेला हे अभ्यास करत असता त्यावेळेला मला हे लक्षात आलं होतं की पृथ्वीराज चव्हाण यांनी जी शिखर बँकेची बॉडी बरखास्त केली आणि तिथे संचालक मंडळ आणलं, त्याच्यासाठी त्यांनी खूप लोकांचा दूर दूरपर्यंत वापर करून घेतला. तुम्ही दरबारी राजकारण जे खूप जवळून बघता, जे पृथ्वीराज चव्हाण यांनी बघितलेलं होतं, त्यांनी पीएमओ कार्यालय सांभाळलेलं होतं, त्यामुळं हस्ते परहस्ते शिखर बँकेच्या विरोधामध्ये काही तक्रारी आल्या, जेन्युनली आल्या, त्याच्या चौकशा सुरू झाल्या आणि मग रघुराम राजन यांचा संदर्भ जोडून शिखर बँक बरखास्त झाली. म्हणजे आजही ते संचालक मंडळच त्याच्यावरती कारभार करून आहे. म्हणजे यातनं काय गोष्टी झाल्या, एक तर पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट झालं की महाराष्ट्रातली सहकारी साखर कारखानदारी संपवली, ती श्री अजित पवार आणि श्री शरद पवार यांनी संपवली. आता राजकीय संधी साधूपणा आपण ज्याला थेट म्हणू शकतो तो असा आहे की आजच्या तारखेमध्ये म्हणजे कालपर्यंत जे शरद पवार यांना म्हणायचं नव्हतं, कारण पंतप्रधानांनी जेव्हा म्हटलं मध्य प्रदेशमधल्या प्रचारामध्ये की ही सगळी भ्रष्ट मंडळी आहे आणि दुसऱ्या दिवशी श्री अजित पवार हे भारतीय जनता पार्टी बरोबर आले, तोच धागा पकडून सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पण म्हटलं की मग यांच्या साखर कारखानदारी किंवा सिंचन घोटाळ्यातल्या चौकशीचं झालं काय. आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे याची जाणीव पृथ्वीराज चव्हाण यांना झाली की अजित पवार आणि शरद पवार हे सगळ्या अर्थाने एकमेकापासून दूर गेलेत. तो धागा त्यांनी पकडला आणि आत्ताच्या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये जे पृथ्वीराज चव्हाण 3 महिन्यापर्यंत मी शिखर बँक बरखास्त करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला ब्रेक लावला असं कबूल करत नव्हते, त्यांनी आज थेटपणे सांगून टाकलं की हो, आणि मला त्याचा राजकीय तोटा पण झाला. आणि हे खरं पण म्हणजे राजकीय तोटा या अर्थाने झाला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 15 वर्षाच्या सख्यानंतर अचानकपणे 2014च्या निवडणुकीमध्ये सगळेच राजकीय पक्ष हे एकमेकापासून स्वतंत्र केव्हा लढले, जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची 25 वर्षाची मैत्री तुटली. अवघ्या 10 मिनिटांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सख्य होणार नाही हे लक्षात आल्याबरोबर अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा काडीमोड घेतला. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली आणि त्यानंतर प्रचारामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभाराची चर्चा घडवून आणली गेली की हाऊ ही वॉज, म्हणजे त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंदाजच नव्हता वगैरे. पण माझ्या मते पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासू, महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज असलेले, चाणाक्ष, श्रूड आणि बरोबर त्यांना कुठे काय बोललं पाहिजे त्याचा अंदाज असलेले नेते आहेत. ते खूप कमी नेत्यापैकी एक असे नेते. सो तो राजकीय तोटा त्यांना झाला आणि त्या राजकीय तोट्याचाच संदर्भ घेऊन आज त्यांनी तो दावा क्लेम केला की हो, मी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला ब्रेक लावला. म्हणजे आता ती परिस्थिती अनुकूल आहे की असं ते म्हणाल्यामुळं शरद पवार यांच्याकडनं पण ते काही स्टेटमेंट येणार नाही आणि प्रचारामध्ये शिखर बँक, साखर कारखान्यातले घोटाळे, खरेदी विक्री व्यवहार हे चर्चेत राहतील. दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा फार महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असं जे म्हणतात, खरं तर त्याची सुरुवात ही माझ्यापासून झालेली असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. दॅट इज ऑल्सो ट्रू. कारण नारायण राणे समितीचा जो अहवाल आला त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची चर्चा सुरू झालेली होती, पण एक समिती नेमणं आणि त्या समितीचा अहवाल आणणं ही गोष्ट ऑब्व्हियसली पृथ्वीराज चव्हाण यांच्याच काळामध्ये झालेली आहे. जे आरक्षण पुढे हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि नारायण राणे समितीच्या अहवालाच्या आधारावरती दिलेलं आरक्षण हे खारिज झालं, परंतु त्याच काळामध्ये मुस्लिम समाजाचं जे आरक्षण त्या सरकारनं दिलेलं होतं ते आरक्षण मात्र बॉम्बे हायकोर्टाने मान्य केलं. शिक्षणातलं आरक्षण तरी बॉम्बे हायकोर्टाने मान्य केलं, कारण त्याला रंगराज समितीचा अहवाल, खोचर कमिटीचा अहवाल वगैरे हे सगळे संदर्भ आहेत, विच इज अ ट्रू ऑल्सो. सो या सगळ्या गोष्टी एक राजकीय व्यक्ती बघा कसा प्रसंग योग्य वेळी आल्यानंतर योग्य पद्धतीने सांगतो. दोन्ही गोष्टी आज पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासमोर सांगून टाकल्या. एक, मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो तिढा आता निर्माण झाला आहे आणि बहुसंख्याकांना वाटतं की आता आरक्षण जवळपास ह्यानं त्या माध्यमातून मराठा समाजाला द्यायला हवा अशी स्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी याही सरकारचा क्लेम आणि त्याच्या आधी श्री देवेंद्र फडणवीस यांचा क्लेम एका अर्थाने खोडून काढलाय. ते म्हणतात की मी मुख्यमंत्री होतो त्याच काळात ते आरक्षण दिलं होतं आणि पुढे जाऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसवरती म्हणजे एक प्रकारे अजित पवार यांच्यावरती ब्लेम करतात. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्याच फॅक्शनबद्दल त्यांना म्हणायचंय की तुम्ही जर सत्तेमध्ये आमच्यासोबत सहभागी झाला असतात तर तुम्हाला पुढं ती सत्ता कायम ठेवता आली असते आणि कदाचित ते आरक्षण मी टिकवलं असतं, हे ते म्हणून गेलेत. अर्थात सुनील तटकरे यांनी त्याला प्रतिवाद करताना असं म्हटलं की पृथ्वीराज चव्हाण यांनीच त्यावेळेच्या सरकारमध्ये जे काही काम केलं
ते तुम्हाला माहितीच आहे वगैरे आणि त्याचा तोटा हा काँग्रेस पक्षालाच घडला. तो काही प्रमाणामध्ये खरंही असलं, कारण पृथ्वीराज चव्हाण हे काही असे नेते नव्हते की ज्यांना प्रचलित राजकारण करायचंच होतं, मग काही गोष्टीकडे कानाडोळा करायचा होता वगैरे. या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत, किमान माझ्या माहितीप्रमाणे तर केल्या नाहीत. उलट पक्षी एक उत्तम ऍडमिनिस्ट्रेशन, एक चांगल्या पद्धतीचा राज्यकारभार करणारे जे महाराष्ट्रातल्या 2-4 नेत्याबद्दल आजही आपण चांगल्या शब्दामध्ये बोलू शकतो. वन ऑफ हिज, ऍब्सोल्युटली नो डाऊट अबाउट दिस, की पृथ्वीराज चव्हाण हे आजही सुसंस्कृत योग्य पद्धतीचं जे महाराष्ट्राची परंपरा वगैरे प्रचलित तशा पद्धतीचं ते राजकारण करतं. परंतु आज एकाच दगडामध्ये 2 पक्षी मारून पृथ्वीराज चव्हाण यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात केलेली आहे. त्याच्यावरती वाद प्रतिवाद होत असतील, पण म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राचं राजकारण हे कधीही सरळ नव्हतं. जी गोष्ट 20-25 वर्षापूर्वी घडलेली आहे त्याचे धागेदोरे असे लागतात, आणि ते धागेदोरे किती मोठे होतात. तर श्री राजू शेट्टी जे मधल्या काळामध्ये शरद पवार यांच्याबरोबर त्यांच्याशी जवळीक साधतात असं दिसत होते, तेच याचिकाकर्ते होते ज्यांनी की शिवाजीनगरच्या पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पहिली तक्रार दिली साखर कारखान्याच्या खरेदी विक्री प्रकरणामध्ये. बॉम्बे हायकोर्टामध्ये ज्यावेळेला हे प्रकरण गेलं तेव्हा बॉम्बे हायकोर्टाने शरद पवार यांच्यासह अनेक जणांना, म्हणजे ते जे संचालक मंडळ होते त्यांना कन्स्पायरेटर ठरवा आणि त्यांच्यामध्ये गुन्हे दाखल करा असं म्हटलं. आणि त्याच प्रकरणामध्ये ईडीची चौकशी ज्या वेळेला सुरू झाली तेव्हा ती शरद पवार यांना त्याची नोटीस गेली, आणि त्या नोटिशीच्या नंतरच मग महाराष्ट्रातलं राजकारण वेगळ्या अर्थाने वेगळ्या टर्नवरती गेलं. ज्या 20-22 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आल्या असत्या असं वाटत होतं, तेव्हा तो आकडा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, कारण शरद पवारांच्या बाजूने ती सहानुभूती निर्माण झाली. या सगळ्यांच्या मुळाशी आज जी कबुली एका अर्थाने पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली ती आहे. जर शिखर बँक त्यावेळेला बरखास्त झालीच नसती तर राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही इलेव्हेशन सुरू होतं, जे काही राजकारण सुरू होतं, त्याला कुठेही ब्रेक बसला नव्हता. एका अर्थाने ब्लेसिंग इन डिस्गाईज आपण म्हणतो ते, की त्यामुळं महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीतला जो गैरव्यवहार सुरू आहे, जी खरेदी विक्री अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे, त्याचीही चर्चा सुरू झाली. त्याचे काही पत्रकारांना नंतर मोठे फटके बसले. त्याच्यावरती कधीतरी आपण सविस्तर, म्हणजे ज्यांनी ह्या घोटाळ्याबद्दलच्या सविस्तर स्वतंत्र चर्चा घडवून आणल्या त्याच्याबद्दल कधीतरी बोलूया. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांच्या या राजकारणातल्या आजच्या वक्तव्याचं महत्व हे आहे की 25 वर्षापूर्वी घडलेली जी गोष्ट आहे ती आज त्यांनी कबूल केली, आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रात 2 मुद्द्याला चर्चेला सुरुवात करून दिली. थांबूया आपण इथे. महाराष्ट्रामध्ये महत्वाचं कुठलं वक्तव्य आलं तर त्या वक्तव्याचे मागचे पुढचे अर्थ काय असतात ते समजून घेणं हे तुमच्याबरोबर मलाही आवश्यक वाटतं. या निमित्ताने काही जुने रेफरन्सेस पुन्हा पाहता येतात, ते तुमच्यासोबत शेअर करता येतात. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला लागा. आणि काही महत्वाच्या सूचना तुमच्या या व्हिडिओच्या संदर्भात असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. थांबूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.